तुमच्याबद्दल या मंडळींना, कुटुंबातल्या सदस्यांना काही ना काहीतरी म्हणायचं आहे तुमच्याबद्दल, ऐकूया. आईबाबांबद्दल काय बोलू, त्यांच्या छत्रछायेत आम्ही आहोत. त्यांचे सगळे गुण आम्ही आत्मसात जेवढे करू तेवढे कमी आहे. त्यांचा कष्टाळूपणा, नंतर ह्या वयातसुद्धा शिकण्याची, नवीन नवीन शिकण्याची त्यांची आवड. अजूनही झी मराठीवरती कुठलाही काही रेसिपी दाखवली, मी हे करून बघते, हां मला येतं आहे का बघते, जमतं आहे का बघ हां, असं म्हणण्याची तिची अजूनही आवड आहे. ती बाबांचा टापटीपपणा, काटकसरीपणा, शिस्त, नेटनेटकेपणा, अजूनही सगळ्या नातवंडांना ते जी ऊर्जा आणि हे देतात की पुढे कसं जायचं, की तुम्ही किती अभिमान आहे त्यांच्याबद्दल, नातवंडांना आणि नातवंडांना ह्यांच्याबद्दल. हे सगळं बघितलं ना की जगण्याची आमची उमेद जास्ती वाढते, की खरंच असे आईबाबा मला लाभले की आम्हाला उत्साह वाटतो. आणि असं त्यांना शतायुषी लाभो त्यांना, हीच मी देवाजवळ प्रार्थना करते. माझा भाऊ आणि भाऊजे फार म्हणजे खरोखर कौतुक करण्यासारखी राहतात. रोज संध्याकाळी कुठेतरी नाही दिसली की मी तिला फोन करते वहिनीला, का गं वहिनी तात्या बरा आहे ना, तू बरेस ना. वहिनीने आमच्या खूप कष्ट काढलेले आहेत आणि सगळ्या म्हणजे गेलं कुठे तरी वहिनी हे कर, वहिनी ते कर, किती वहिनी आम्हाला देणार. आणि तेवढाच माझा भाऊ पण प्रेमाळू आहे. माझे सासू सासरे अतिशय प्रेमळ. त्यांनी जावई आणि मुलगा किंवा मुलगी असा कधीही भेदभाव केला नाही. आजी सर्व पाककला, शिवणकाम, सर्व कला, जेवढ्या कला असतील, 7 कला का 14 कला, त्या सगळ्या कलांमध्ये त्या पारंगत. आणि आत्ता स्मिताने सांगितल्याप्रमाणे रोज नवीन शिकण्याची इच्छा आणि उर्मी. आणि जेव्हा जी TV फोन आला आणि मला कन्फर्मेशन मिळालं आणि मी जेव्हा आजोबांना सांगितलं, तेव्हा एखादा लहान मुलगा जेवढा आनंदित होईल आणि बागडेल, मला वाटतं तुमच्या प्रोग्रामनी त्यांना ॲडिशनल 10 वर्षाचं आयुष्य दिलं आहे. थँक्यू. माझी सून आहे ती त्यांची नात, तर मी तिनं पाठवली, ती अमेरिकेला असते, तर तिनं ती त्यांच्यावर कविता केली. आत्ता 5 मिनिटापूर्वी तिने पाठवली, तर ती मी वाचून दाखवते. लहान असताना म्हणायचो आम्ही त्यांना आबोजा, कॅरम आणि पत्ते खेळण्यात आहे पहिला नंबर त्यांचा. सुट्टीत घेऊन जायचे ते आम्हाला मोराच्या गाडीवर. अजूनही बर्थडे, ॲनिव्हर्सरी आणि परीक्षेला विश करायला आहेत ते तत्पर. सुगरण आहे 83 वर्षाची आमची आजी. स्पेशालिटी आहे लाडू, चिवडा, वड्या व चकलीची. शिवणकाम, विणकाम, बागकाम आहेत आजीचे छंद. क्रिकेट आणि बातम्या बघण्यात आजोबा असतात दंग. थँक्यू सो मच फॉर ऑल द लव आजी आजोबा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच आमची सदिच्छा. श्रुती, आदिती आणि चैतन्य. अरे वा वा. मी पुतण्या त्यांचा. काका काकूंनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं. कायम येणं जाणं तर होतंच. खूप स्नेह मिळाला त्यांच्याकडून. आजसुद्धा समजा 8-10 दिवसात काही कारणाने संपर्क होऊ शकला नाही तर काकूचा फोन येतो, का रे राजन, काकूला विसरलास का. त्यांना दीर्घ आयु आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांनी दीर्घायुष्य लाभो असं सगळ्यांची इच्छा आहे. आता एक छोटासा खेळ आहे, एक आव्हान आहे, गंमत म्हणून बघूया ते कसं पूर्ण करणार. 12 थर पूर्ण झाले की पहिलं बक्षीस आणि 15 थरांचा मनोरा झाला की दुसरं बक्षीस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हां काय झालं, काय झालं, काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.